राज्यपाल जिष्णुदेव वर्मा नाशिक दौऱ्यावर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनाचा घेतला आढावा। एआय आणि तंत्रज्ञानाने कुंभ अधिक चांगला होणार, राज्यपालांना विश्वास। राज्याचे माजी गृहराज्यमंत्री कृपाशंकर सिंग यांचा मोबाईल आणि व्हॉट्सअप हॅक। आर्थिक मदतीच्या विनंत्यांवर विश्वास ठेवू नका, कृपाशंकर सिंग यांचं जनतेला आवाहन। नितीन गडकरींच्या याचिकेवर 5 ऑगस्टला सुनावणी। डीप फेक आणि बदनामीकारक कंटेंट विरोधात याचिका। E20शी संबंध जोडणारे व्हिडिओ हटवण्याची मागणी। मुंबईतील 5 नामांकित स्पोर्ट्स क्लबवर एफडीएची मोठी कारवाई। स्वच्छतेतील गंभीर त्रुटी उघड झाल्यामुळे FSSAIचे परवाने तात्काळ निलंबित। दिग्गज अभिनेते देव आनंद यांचा मुलगा सुनील आनंद यांचं निधन। लंडनमध्ये वयाच्या 17व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। मुंबई पोलिसांची खंडणीखोर टोळी विरोधात मोठी कारवाई। कुख्यात गुंड जुल्फिकार बेहलीमसह 13 सराईत गुन्हेगारांना अटक। बांधकाम व्यावसायिकाकडे खंडणी मागितल्याचा वरळी अंमली पदार्थ विरोधी कक्षाची मोठी कारवाई। वांद्र्याच्या कलानगर जंक्शन परिसरातून 35,50,000 रुपयांचं MD ट्रक जप्त, एक आरोपी अटकेत। पिंपरी चिंचवडमध्ये सख्या 2 चिमुकल्या बहिणींवरील अत्याचाराप्रकरणी 65 वर्षीय नराधमाला अटक। पॉस्को आणि अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल। भिवंडी TET पेपरफुटी प्रकरणी आत्मसमर्पण केलेल्या आरोपीला 2 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी। सोनूकुमार दिवाकर असं आरोपीचं नाव। मीरा रोडमध्ये हिट अँड रनचा थरार। एका झोमॅटो डिलिव्हरी बॉयच्या गाडीला धडक देत कार चालकानं फरफटत नेलं। व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। आरोपी आदिल तस्लीम अन्सारीला पोलिसांकडून अटक। उल्हासनगर अंबरनाथ दरम्यान रेल्वे रुळावर लोखंडी बॉक्स आढळल्यामुळे खळबळ। मोटरमन आणि गार्डच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला। रेल्वे पोलिसांकडून घटनेचा पुढील तपास सुरू। अमरावतीच्या राजापेठ उड्डाणपुलावर भीषण अपघात। ट्रकच्या धडकेमध्ये 2 महिलांचा जागीच मृत्यू। ट्रक चालक घटनास्थळावरून फरार। मुंबईमध्ये बांगलादेशी तृतीयपंथीयांचं सेक्स रॅकेट उघड। अंधेरी MIDC पोलिसांची मोठी कारवाई। घोडबंदर रोडवरून 7 जणांना अटक। मुंबईत आणखी बांगलादेशी असल्याचा संशय। लातूरमधील उदगीरच्या मोंढा परिसरामध्ये चोरट्यांचा धुमाकूळ। एका रात्रीमध्ये 4 दुकानांची शटर फोडली। घटना CCTVमध्ये कैद। वाशिममध्ये समृद्धी महामार्गावर बिहारच्या दाम्पत्याची लूट। तलवारीचा धाक दाखवून रोख रक्कम आणि दागिने लंपास। कारंजा पोलिसात 4 जणांविरुद्ध गुन्हा। भंडाऱ्यात सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस। सखल भागामध्ये साचलं पाणी। पुढील 2 दिवस ऑरेंज अलर्ट। नागपूरच्या नरेंद्रनगरमध्ये कोट्यवधी खर्च करूनही अंडरपास पाण्याखाली। पाणी काढण्याच्या उपाययोजना फेल। एक कार पाण्यात अडकली। पाणी अडवण्याचा आदेश देणाऱ्या कार्यालयातच पाणी। नागपूर PWDच्या विभागीय कार्यालयामध्ये शिरलं पावसाचं पाणी। विदर्भात पुढील 3 दिवस मुसळधार पावसाचा इशारा। 29 जुलैला नागपूर शहर, ग्रामीण, हिंगणा, कामठीच्या शाळांना सुट्टी जाहीर। गडचिरोली जिल्ह्याला उद्या पावसाचा रेड अलर्ट। सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर। नागरिकांना खबरदारी घेण्याचं जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन। रायगडच्या खोपोलीच्या रेनीत धबधब्यावर अडकलेल्या 70 पर्यटकांची सुखरूप सुटका। बचाव पथकानं राबवलं यशस्वी रेस्क्यू ऑपरेशन। दिग्गज अभिनेते देव आनंद यांचा मुलगा सुनील आनंद यांचं निधन। लंडनमध्ये वयाच्या 17व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। विदर्भातील ज्येष्ठ पत्रकार लक्ष्मणराव जोशींचं वयाच्या 89व्या वर्षी निधन। पत्रकारितेतील अभ्यासू आणि निस्पृह व्यक्तिमत्व म्हणून लक्ष्मणराव जोशींची ओळख होती।